महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हद्दीत घरफोडी करून रोख रक्कम चोरी करणारे 3 संशयित गुन्हे दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत जेरबंद। 3 जिल्ह्यांमध्ये 27 गुन्हे दाखल असलेल्या बोबड्या उर्फ किसन भाटी अटक। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजेच्या डीबी पथकाची कारवाई। माननीय श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्रीमती कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, माननीय श्री प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले आहे। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते। कृष्णाघाट मिरज येथे राहणारे यातील फिर्यादी नामे कुदरत कादर मुलानी यांचे राहत्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी काढून फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून फिर्यादीचे कपाटातील 50,000 रुपये रोख, फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील 5,000 रुपये अशी एकूण 55,000 रुपये रोख रकमेची चोरी केल्याची माहिती दिनांक 1/5/2026 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजेचे पोलीस प्रशासनास माहिती मिळाली होती। सदर घटनेबाबत संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तातडीने दखल घेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 117/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(2), 331(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस अंमलदार यांना तात्काळ सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर घरफोडीच्या घटनेचा तात्काळ छडा लावून यातील संशयित आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक माहिती संकलित करून यातील फिर्यादी यांच्याकडून पडलेल्या घटनेवेळची इत्थंभूत माहिती घेऊन सदर संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे अथक प्रयत्न सुरू केले होते। सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्यावर नमूद पोलीस अंमलदार उपलब्ध तांत्रिक माहिती करून अज्ञात चोरट्याचा मागोवा घेऊन त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामे ताब्यात घेऊन सदर घरफोडीचा गुन्हा उघड करण्यासाठी नमूद पथकाने कसोशीने प्रयत्न करत पोलीस शिपाई जावेद शेख डीची पथक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांना मालमत्तेविरुद्धचे सुमारे 27 गुन्हे दाखल असणारा पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपी नामे किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार मूळ शांतीनगर झोपडपट्टी रेल्वे फाटकाजवळ गडमोड शिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याने त्याच्या 2 साथीदारांसह सदरची घरफोडी केली असल्याबाबत व सध्या ते हरिपूर रोड सांगली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकासह रवाना करून सदर संशयित इसम यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याचप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत फिर्यादी पोलीस ठाण्यात आल्यापासून 24 तासाच्या आत संशयित इसम नामे किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार मूल शांती प्रकाश नगर झोपडपट्टी रेल्वे फाटकाजवळ गडमोड शिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ऋतुराज सुभाष गजमेश्वर राहणार भारतनगर हरिपूर रोड सांगली समर्थ शंकर डवरी राहणार रामनगर हरिपूर रोड सांगली यांनी दिनांक 1/5/2026 रोजी रात्री शितापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून यातील फिर्यादी यांच्याकडून खात्री केली असता सदरच्या संशयित इसमानेच फिर्यादी यांचे राहत्या घराचा दरवाजा काढून फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून फिर्यादीचे एकूण 50,000 रुपये रोख रकमेची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक असून सदर संशयित इसमांना माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने 5/5/2026 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर गायकवाड करत आहेत। यातील संशयित आरोपी किसन उर्फ बोचड्या उमाशंकर कुंभार
राहणार मूळ शांती प्रकाशनगर झोपडपट्टी रेल्वे फाटकाजवळ गडमोड शिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ऋतुराज सुभाष गजमेश्वर राहणार भारतनगर हरिपूर रोड सांगली याच्यावर कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यास मालमत्तेविरुद्धचे सुमारे 27 गुन्हे दाखल असून तो पोलीस अभिलेखावरील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्यास माननीय पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांच्या आदेशान्वये माहे फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीसाठी हद्दपार तडीपार करण्यात आले आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करून त्याचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्याबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे आदेश महात्मा गांधी पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज सांगली।